झी 24 तास एक पाऊल पुढे। मनसेने राज्यामध्ये टोल विरोधी आंदोलन उभं केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचा धाबा आणलाय। मनसेने टोल नाक्यांवर कशा प्रकारे घोळ चालतो हे उघड केलंय। त्यामुळे आता टोल नाक्यांमध्ये काहीच झोल नाही हे सिद्ध करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कंबर कसली आहे। हा झोल लपवण्यासाठी त्यांनी एक भन्नाट आयडिया शोधून काढली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। जोपर्यंत राज्य सरकार या संपूर्ण गोष्टीमध्ये पारदर्शकता आणत नाही, लोकांना कुठच्या गोष्टी सांगत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातल्या कोणत्याही नागरिकाने आजपासून टोल भरायचा बंद करावा। कोणीही टोल देऊ नये। टोलच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे असे आक्रमक झाल्यानंतर राज्यात चांगलाच गोंधळ उडालाय। अनेक टोल नाक्यांवर मनसैनिकांनी आंदोलन केलंय। टोल भरू नये यासाठी पहारे देणंही सुरू झालंय। जनतेच्या दैनंदिन जगण्यातला हा महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे सरकारचीही कोंडी झाली आहे। ठेकेदार आणि जनता हे दोन्ही दुखावले जाऊ नयेत आणि टोल विरोधी आंदोलनावर कोरघोडी करावी या उद्देशानं सार्वजनिक बांधकाम विभागानं कंबर कसली आहे आणि यातूनच एक नवी भन्नाट आयडिया आकाराला येते। या कल्पनेचं नाव आहे प्रोजेक्ट लाईफ सायकल कॉस्ट। याद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्यांच्या प्रकल्प किमतीच बदलण्याचा घाट घातलाय। ऐकून धक्का बसला ना, पण ठेकेदारांना सोयीस्कर ठरेल अशी ही संकल्पना आहे। काय आहे प्रोजेक्ट लाईफ सायकल कॉस्ट? पूर्वी एखाद्या रस्ते बांधणीचा खर्च प्रकल्प किंमत म्हणून जाहीर होत असे, मात्र आता यात काही गोष्टी अंतर्भूत करण्यात आल्यात। आता प्रकल्प कालावधीतील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती, रस्त्यांची डागडुजी, नव्या रस्त्यांची निर्मिती, टोल नाक्यांवरील कर्मचाऱ्यांचा पगार, कंत्राटदारानं टोलसाठी घेतलेलं कर्ज, त्यावरचं व्याज या सगळ्या बाबींचा विचार करून नव्यानं प्रोजेक्ट लाईफ सायकल कॉस्ट तयार केली जाणार आहे। ही रक्कम प्रकल्प किमतीच्या चौपट पाचपट देखील असण्याची शक्यता आहे। रस्ते प्रकल्पाचा खर्च आणि टोलद्वारे वसूल करण्यात येणारा पैसा यात नेहमीच फार मोठी तफावत दिसते आणि आता या तफावतीला सँटिटी देण्याचं काम करण्यात येणार आहे। प्रोजेक्ट लाईफ सायकल कॉस्ट या यंत्रणेद्वारे या सगळ्या तफावतीला सँटिटी मिळणार आहे। ठेकेदाराच्या सोयीनं आणि बांधकाम विभागात असणारे त्याचे साटेलोटे या सगळ्यांचा विचार करूनच ही कॉस्ट ठरवता येणार आहे आणि मुख्य म्हणजे ही कॉस्ट वेळोवेळी बदलणं सुद्धा शक्य होणार आहे। ही यंत्रणा राबवताना बरेच प्रश्न पुन्हा अनुत्तरित राहणार आहेत। टोलवरील कर्मचाऱ्यांची संख्या प्रत्यक्ष संख्येपेक्षा अधिक दाखवून किंवा डागडुजीचं खोटं कारण दाखवल्यास या प्रकल्पाची किंमत आणि वसुली वाढतच जाणार आहे। तसंच ठेकेदारांच्या या गोरख धंद्यावर नजर ठेवण्यासाठी यंत्रणेत कुठलीच सोय सध्या अस्तित्वात नाही। या नव्या कल्पनेनं टोलची प्रकल्प किंमत पाहिजे तेवढी दाखवणं मात्र शक्य होणार आहे। राज्यभरात असे कित्येक टोल हे ठेकेदार आणि राजकारण्यांच्या कमाईचं कुरण ठरलेत। मनसेनं टोल प्रश्न आक्रमकरित्या लावल्यानंतर आता संरक्षणासाठी हा नवा पर्याय उदयाला येतोय। यामुळे ठेकेदाराला हवे तितके दिवस आणि हवा तितका टोलही वसूल करता येणं शक्य होणार आहे आणि तेही प्रशासनाच्या आशीर्वादानं आणि जनतेच्या नाकावर टिच्चून। झी 24 ताससाठी विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।